नमस्कार, मी सोमनाथ माळी, भिल्ल आदिवासी समाजाचा एक नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी या सर्व आदिवासी बांधवांबरोबर आम्ही सर्व एकत्र येऊन एकमुठीने या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जे पुढं म्हणजे येणारे जे मोठे वक्ते आहेत, जे मार्गदर्शक आहेत, तर ते आमचे आदरणीय सतीशदादा पेंदाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक मेळावा या ठिकाणी घेतो आहे। त्याचं कारण पण तसंच आहे, कारण आजपर्यंत जसे जसे दिवस पुढं लोटत चाललेत, चारही बाजूनी सुधारणेचा म्हणजे खूप मोठा ओघ आहे। पण अशा पण परिस्थितीत आदिवासींचे या ठिकाणी आदिवासींचे जे काही म्हणजे अडचणी आहेत, ह्या अडचणी वारंवार ह्या वाढतच आहेत। लोकांचे सुधारणा वाढत आहेत आणि आदिवासींच्या अडचणी वाढत आहेत, तर या कुठंतरी थांबणं गरजेचं आहे। यातून हा सर्व समाज हा एकत्र येऊन या ठिकाणी समाज प्रबोधन चांगल्या पद्धतीने होणं हे काळाची गरज आहे। त्याचबरोबर ज्या ज्या समाजाच्या अडचणी आहेत या समाजाने स्वतःहून तर पुढं मांडणं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन तर त्या अडचणी सोडवणं ही पण काळाची गरज आहे। म्हणूनच या ठिकाणी आमचे मित्र माननीय गोडे सर आणि सर्वच टीम, तर यांनी जे काही निर्णय घेतला हा अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। असोच या पद्धतीने सर्व समाज या ठिकाणी एकत्रित येतो, याचा आनंद होतोय आणि म्हणूनच या ठिकाणी भिल्ल समाज हा देखील मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। सगळ्यांना मानाचा जय आदिवासी। सर्वांना मानाचा जय आदिवासी। येत्या रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 या दिवशी संपूर्ण आदिवासी समाज जुन्नर तालुका आयोजित आदिवासी हक्क अधिकार मेळावा 2024 त्यामध्ये प्रामुख्याने बिरसा ब्रिगेड आणि सर्व समाज संघटना या ठिकाणी सहभागी आहेत। या आदिवासी हक्क आणि अधिकार परिषदेमध्ये प्रामुख्याने पेसा अंतर्गत भरती, बोगस हटाव आणि आदिवासी आरक्षण बचाव या प्रमुख मुद्द्यांवरती आपण हा हक्क परिषद मेळावा आयोजित केलेला आहे। मी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वच जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ तालुका असेल, त्याचप्रमाणे शेजारी असलेला अकोल तालुका असेल आणि खाली मुरबाड तालुका या आदिवासी बहुल सर्वच तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना एक विनंती करतो आहे की येत्या रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता जुन्नरमधील जी काही सोमतवाडी आहे त्या सोमतवाडीमध्ये जी आदिवासी मुलींची आश्रमशाळा आहे त्यासमोर भावनी लॉन्स या ठिकाणी ठीक सकाळी 10 वाजता हा अधिकार मेळावा आपण आयोजित केलेला आहे। या अधिकार मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाची बुलंद आवाज आदरणीय सतीशदादा पेंदाम या ठिकाणी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत। बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल तालुके आहेत त्यात प्रामुख्याने इगतपुरी असेल, जुन्नर असेल आणि शिरपूर असेल या ठिकाणी अशाच प्रकारचे आदिवासी हक्क अधिकार मेळावे आयोजित केलेले आहेत। त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सतीशदादा पेंदाम दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी इगतपुरी या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर 16 सप्टेंबर 2024 रोजी शिरपूर या ठिकाणी येणार आहेत। तरी आपल्या सर्व माध्यमातून विनंती करतोय की तमाम सर्व आदिवासी बांधवांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी यायचं आहे। आम्ही सर्व येणार आहोत आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपलं आरक्षण, पेसा भरती आणि बोगस हटाव या प्रमुख मागण्यांसाठी आपण सर्वांनी यावं। जय आदिवासी। मी राजेश मुकणे, एक आदिम कातकरी घटकामधला एक कार्यकर्ता, त्यानंतर दगडू पिलाजी वाघ, नंदू तुळशीराम वाघ असे 3 कार्यकर्ते म्हणून मी आपल्यासमोर आज आदिम कातकरी समाजाची आणि आदिवासींची थोडीशी माहिती देतो।
सर्वप्रथम संपूर्ण आदिवासी घटक ठाकर असतील, भिल्ला असतील, महादेव कोळी असतील, कातकरी असतील, या ज्या समाजाच्या ज्या समस्या आहेत या आज आपण या सर्व घटकांमधून आपल्यासमोर मांडतो आहे. न्यायापेक्षा आदिवासी समाजाचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. आदिम कातकरी असतील, महादेव कोळे असतील, भिल्ला असतील, ठाकर असतील, तसेच माझा जो समाज आहे आदिम कातकरी तो थोडासा भरकटलेला वाटतो आहे मला. लांडेसाहेब 50 ते 60% ख्रिश्चन धर्माकडे वळतो आहे. तर याच्यासाठी तुम्ही उपाययोजना जर केल्या आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांनी तर फार बरं होईल. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो.